माझी बायको लय मनचंदी, आता बोलाया लागली हिंदी. जेव्हा माणसाचा पापाचा घडा भरतो, राजन भरतो, ड्राम भरतो, तेव्हा माणसाचं लग्न होतं. 2014 पासून अच्छे दिन काही आली नाही आणि लग्न झाल्यापासून सुखाचा दिवस काही उगवला नाही. मी काय म्हणत होते, कव मी आरामात बसेल डोळ्यात चालतो का तो? एवढी अडचण होती मग लग्न काय केलं? नसतं केलं तर पुरलं असतं. आता तुझ्यापेक्षा भारी पोरगी भेटली असती. मला बी तुमच्यापेक्षा चांगले चांगले पोरायचे मागणी आले होते, पण माझ्या बापाला 20 एकरावाला जवाई पाहिजे होता. मग 10 एकरावाले 2 काऊन नाही पाहिले? भाजीत मीठ शिल्लक टाकणं पडतं वाटतं. खरं बोललं की सख्या बायकोला राग येतो. तुम्हाला माहिती जर बी काळजी नाहीये, ज्याला बायका नाहीये ना त्याला विचारा बायकोची किंमत. लय सुखी ते स्वर्गात जगू राहील ते. दिवसभर मोक्का सांडावानी इकडे तिकडे हिंडते, रातचं चड्डीत मुतुस्ता दारू पिते, पण कोणी काही म्हणत नाही. ज्याच्याकडे राहतं ना त्याला त्याची किंमत नाही राहत. हे बरोबर बोलली तू. आपल्या शेजारी पाय बर का, किती भारी बायको भेटेल त्याला, गोरी पान भोरी बत्ताड, पण किंमत नाही त्याला त्याची. तुम्ही लोकांच्या बायकावरच नजर ठेवाचा, त्या नजर ठेवासारख्या आहे. तुले पाहून ती सरळ कुत्रे पळून जाते. हे सोडा, आपल्याला जाणंय कुठं? माया माहेराला. मी नाही एकदा गेल तुम्ही तेव्हापासून पनोती लागेल मला. धोंडे खायला बोलवले माझ्या पप्पाने. धोंड्याच्या वर तर जायचा खर्च आहे आणि त्यात तो सर्व्हिसिंगचा खर्च वेगळा. सर्व्हिसिंगचा म्हणजे ब्युटी पार्लरचा धडाभर मेकअप लागतो. तुला कुठे जायचं असलं तर. तुम्हाला काय प्रॉब्लेम माझ्या मेकअपची? प्रॉब्लेम मला नाही, माझ्या पाकिटाला आहे. लग्नाच्या आधी त्याला म्हणत आहे तुला काय याचीच कमी पडू देणार नाही. मला काय माहित होतं या गाडीला पेट्रोल पेक्षा ऑइल शिल्लक लागतं म्हणून. म्हणजे तुला खायला कमी आणि थोबाडाला पोताराला जास्त लागतं. नाही यायचं ना, नका येऊ. मग की गरज नाही चालली. जाय तू चकली आणि सासूबाईला खुशाली सांगून ये. मी पप्पा म्हणी जवायाला घेऊन ये, पहिला धोंडा आहे म्हणी. जवायाला नवे कपडे, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी करू म्हणे. पागल, हे फायद्याचं सांगितलंच नाही तू. सोन्याची अंगठी, नवे कपडे, सोन्याची चैन. तुम्हाला नाही यायचं ना, नका येऊ. येणंच लागन मला. पुन्हा सासरेबाव म्हणून एवढ्या मोठ्यापणाने बोलवलं आणि जवळ आला नाही. राम राम वहिनी. श्यामू भाऊजी, आमच्या घरात चुंबक आहे का? नाही, काऊन? तुम्ही कधी बी तोंड घेऊन इकडे जाता म्हणून म्हणलं. वहिनी तुम्ही आता आल्या 1.5 दिवसात, पण आम्ही लहानपणापासून जिगरी मित्र आहे. करमत नाही आम्हाला एकमेकाला सोडून. तुम्हाला आमच्याबद्दल अजून काहीच माहित नाहीये. माहिती आहे ना, लहानपणी तुम्ही वर्गातच चड्डीत मुतले होते. तुम्हाला झोपात चालायची बिमारी आहे. एकदा तुम्ही घरच्याचे पैसे चोरले होते तर घरच्याने तुम्हाला भोंगळ करून आणलं होतं. एकदा तुमचा मामा चैनीत गुतला होता, तेव्हापासून तुम्ही पॅन्टीची चैन काढून टाकता, गुंडी लावता तिथं. खरे बायकोचा गुलाम. सगळं सांगितलं का वहिनीला? तुलाच बोलवलं मी इकडं बाय. पोरीने तुझ्या कानाखाली आणली होती, हे थोडी सांगितलं अजून. अरे आता तर सांगितलं ना तू. इतका काय बायकोचा बैल झाला रे तू. दुश्मन न करे दोस्त ने वो काम की आहे. सॉरी बाबा. तो गर्लफ्रेंड बद्दल सांगितलं तो वहिनीला. चुकलं रे, घर उद्ध्वस्त करतो मग. कोणती गर्लफ्रेंड? कोणी गर्लफ्रेंड नाही व काही बरोबर यो श्याम्या. काही बरोबर तो वहिनी मी पिसाळ कुत्र्याला दशेल ना मी. श्याम्या राग तर नाही आला तुला मावा? आला बी तर तुला काय करणार आहे मी. श्यामू भाऊजीला निर्मळ म्हणायचे, राग नाही येते आलं. वहिनी इतका चांगला आहे मी, मग तुमच्या बहिणी संग मग लग्न लावून द्या ना. इतके वाईट दिवस नाही आले माझ्या बहिणीचे. तिकडे आम्ही एखादा म्हातारा नवरा पाहू, पण तुम्हाला देणार नाही. तुम्ही आता तर म्हणे मीला चांगला आहे. तोंडापुरतं बोलली होती मी, इतकी बी चांगली नाही तुम्ही. काय कमी आहे मयात? तुमची हाईट पहा ना, एका पायरी एवढी आहे. श्याम्या काहीच फायदा नाही या लग्न करून. हा तू खाजा बायकोची आजची गुलाबजामुन, आम्हाला खाऊ घाल चटणी. काय दांगडो चालला पोराव? बाबा मी एकदा सासूरवाडीला जाऊन येतो. अरे पोट्या, 4 दिवसाला सासूरवाडीला गेलं तर इज्जत राहत नाही माणसाला. याला तशी बी कुठे इज्जत येऊ बाबा. श्याम्या अशा तपरेपणामुळे तो लग्न निवडून राहिलं. अरे पण आता काय सासूरवाडीला? बाबा मग पहिला लोंढा आहे ना, धोंडा. हा पहिला धोंडा आहे ना. अरे जाय यायच्या भाड्यात 4 दिवस धोंडे करून खाता तुम्ही. अहो बाबा, धोंडा तर निमित्त आहे फक्त. सासरे बाबा मला सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी, नवे कपडे घेणार आहे. अरे मग फायद्याचा सौदा आहे, लवकर जाय. मी बी उगर आहे, मला घेऊन काय का चांदीची अंगठी? ठेकानी घेतला सगळ्या गावाचा माझ्या बापानं. मन पाहत होतो वहिनी मी तुमचं. मग म्हणलंय कपटी आहे. आटप लवकर, पुन्हा ऊन होतं. तुम्ही बी आटपा ना. तुले 17 घंटे लागते आटपाला. मग काय भांडे घासा, साबणे तोंड धुतलं की झालं. मग कधी नीट बोलणारच नाही तुम्ही. बाबा तुमच्या पहिल्या धोंड्याला तुमच्या सासऱ्याने सोन्याची वस्तू कोणती केली तुम्हाला? मी पहिल्या धोंड्याला गेलो आणि हाना माऱ्या करून आलो. याला म्हणते खरा मर्द. हाना मार्या कोण? धोंड्याच्या जागी गोड भजी द्याल ते मला. मग तुम्ही काय केलं? पहिली बायको धरून आणली. म्हणलं तुला धोंडे येत नाही का? बायको म्हणे माया मायना केले. मग सासू बी धरून आणली. राहुल तू बी असंच कर. अरे बाबाच्या काळात बायकोला मारलं तर काही होत नव्हतं. आता हात बी लावला तर बायको त्याला घेती आणि प्रॉपर्टी अर्धा हिस्सा घेऊन बी जाती.
अरे तू ही काय हिंमत आहे बायकोला हाणाची? बायकोनं डोळे वाचले चड्डीत मुततो तू. हो बाबा, चड्डीत नाही मुतत मी, फक्त धाका त्या बायकोच्या. सासूर वाढेल गेला की चाटूपणा नको करू सासू सासरे आहे पुढं. तिथे गेल्यावर आमदार खासदार आहे आणि घमंड मध्ये राहा तुम्ही. चालावं आटपलं का? चाला बाबा मग. आता मी काय करतो तू येऊन? अहो येतो म्हणला आम्ही. आरामात जा. टाबऱ्या एक दोन म्हणून दाखवू रे. यक्का दुर्री तिर्री चौकी पंजी छक्का. पक्का रम्मी प्लेअर पैदा झाला आमच्या घरात. पप्पा मी आले. पोरी आली तू? पप्पा तब्येत कशी आहे तुमची? मी टिंग टॉंग खाओ पिओ पेट को दुआ दो सेट को. टाबऱ्या शाळा कशी चालू आहे तुझी? सुट्ट्या लागल्या आम्हाला. लय खराब झाला तू. लय टेन्शन आहे मला या जगाचं. मी नसलो तर कसं होईन या पृथ्वीचं. मी बी येले मला विचारा कोणी. अरे जवाई तुम्ही असं पीठ माग यावं आणि दर्जात कोण उभे आत या ना. पीठ मान घ्या. जवाई तब्येत चांगलीच असेल तुमची. तुम्हाला काय होणार आहे? नाही मला काय होतं, लोखंडाचा अंग आहे मग. दाजी यायला काही तकलीफ झाली ना? अरे साल्या लय तकलीफ झाली मला. डिझेलचे भाव वाढले म्हणून भाडं बिले वाढलं. डिझेलचे भाव वाढले तर सरकारला सांगा, मला काय सांगता? मग जक मारायला विचारलं का? खरे असं बोल का दाजीला. आकलीनं तर माहित नाही पण वयानं मोठे तुझ्यापेक्षा ते. म्हणजे आकलीनं का आणि मी याच्यापेक्षा. जवाई उन्हातून आले तुम्ही म्हणून गरम झाले. बसून घ्या. कुठं बी सुरू होता का हो तुम्ही? तो आहे घरी आलो तर जास्त वाजून नको घेऊ. काय चालू आहे मग जवाई? काही नाही बा, तुमचं लचाण सांभाळून राहिलो. लचांड म्हणजे? पोरगी तुमची बायको मी. दाजी तुम्ही कधी आमच्या घरी येत नाही, मग आज कस काय आले? पहिला धोंडा ना मावा म्हणून आलो. पैसा माणसाला काही बी करायला लावतो पण. म्हणजे तो मनाचा अर्थ काय? मी सोन्याची अंगठी आणि चेनीसाठी आलो. कवा शिकाली बाई तू? आताच आलो. लय खराब झाली बाई तू. जवाई काही त्रास देतो का? सासूबाई त्रास ही देते यार मला. खराब मी झालो. 1.25 पावशेर वजन कमी झालं मग. 1.25 पावशेर म्हणजे किती? शाळेत गेला असता समजला असता ना. जवाई तुम्ही माझ्या पोरीला जीवच लावत नाही. सासूबाई मी तिच्या इशाऱ्यावर नाचतो. ती म्हणेन तसंच करतो. ती जे पाहिजे ते आणून देतो. आता काय जीव काढून लावू तिला? जवाई तुम्ही कुठे बँकेत लागासारखे होते ना? लग्न जमवायच्या आधी म्हणताय तुम्ही. हा ती लक्ष्मी चिट फंड बँकेत मॅनेजर व्हायच्या रंगावर होतो मी. सगळं झालं. पेपर द्यालता, कोट पॅन्ट शिवली होती, पण जॉईनिंगच्या दिवशी बँकच पळून गेली. 21 दिन में पैसा डबल. बरं झालं बँक पळून गेली, नीट तुम्ही डुबुली असती. साल्या तू शिल्लकचा व्हायला का? एवढी शिल्लक कम बोलतो रे तू. जवाई जेवायला काय करू? बेंडक्याची चटणी करा. पण तुम्ही धोंडे खाली आले ना, मग विचारता काय ना, धोंडेच करा ना. चाल पोरी स्वयंपाकाला लागू दोघी जणी. हा चाल. मै सासू किती जाईल ते बी सांगते तुला. मायाबद्दल काही बोलली ना तर बेल्टाची सर्व्हिस देईन तुला घरी गेल्यावर. मग जवाई काय काम धंदे चालू आहे? नागाटी करायची पडेल सासरे बा, पण डिझेलच भेटू राहिली नाही. काय खरं या सरकारचं. जवाई 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 तुम्ही मला शिव्या द्या, मी ऐकून घेईन. माया पोरीला धरून आणा, मी काही म्हणणार नाही. माया पोराला ऐकून टाका, मला फरक पडणार नाही. पण मोदी बाबाबद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी. मोदीजी देव आहे आमचे, त्याच्या भरोश्यावर संसार चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प मोदीजीला लटलट घाबरतो. ते इष्टिपिन फाईल मध्ये मोदीचं नाव आलतं म्हणे. जवाई तोंडाला लगाम द्या, आणि ते मी विसरून जाईन तुम्ही जवाई आहे म्हणून. घोटाळा ईव्हीएम मशीन मध्ये नाहीये, इट आहे. दाजी तुम्ही शाळा किती वेळ शिकेले? बाळा जेवढं तो वय आहे ना तेवढं वर्ष मी नुसती शाळा शिकेले. तरी बी काही दिवाण लावला. सासरे बा याला आवरा बरं, नाही तर होतच नव्हतं करीन मी याला. डाब द्या, स्वयंपाक झाला पाहून ये. बर सासरे बा तुमची पोरगी इतकी खराब आहे, हिच्या मायला कसं सांभाळता तुम्ही? सोपं आहे. बायकोनं काही म्हणलं तर हाव म्हणाचं फक्त. बायकोनं म्हणलं हत्ती उडतो तर मनाचा मी काळ सुडताना पाहिला. दाजी मी माय म्हणे धोंडे तिखट करायचे का गोड करायचे? येड्याची पैदास खानदानी कर तुमचं. तिकड धोंडे तुमच्या बापाने खाल्ले होते का? मजाक करू राहिलो, गोडच करू राहिले धोंडे. करे यावर्षी शाळेत किती टक्के मार्क पडले तुला? मग म्हणणं पाहुण्याला पाहुण्यासारखं राहा, जास्त मास्तर नाही बनू. अरे असं बोल सांग तू पाहुणे आलं रोज रोज येते की आपल्या घरी? असं बोलतो म्हणून रोज रोज येत नाही ते. जवाय बा लक्ष नका देऊ याच्यावर. पोटात होतं तेव्हापासूनच बिघडेली. अहो मी तर म्हणतो तुमच्या चड्डीत होता तेव्हापासूनच बिघडेली. झाला स्वयंपाक? झाला की टाटा लावून राहिली. बर जवाई एक वॉशिंग मशीन घेऊन टाका. धुणं धू माझ्या पोरीच्या हाताला फोडा आले. हुंड्यात द्यायला पाहिजे होती तुम्ही सासूबाई. टरक भरून भांडे दिले होते तरी कमीच पडले का? सगळे चायना कंपनीचे भांडे दिले होते तुम्ही. एलईडी चा डिस्प्ले जायला होता, कूलरची मोटर जळेल होती, क्वाटच्या गुदडी सोया होत्या, एक तर माझ्या डोपरात घुसली होती. सगळ्या यालाच फुकटचं पचत नाही हो दाजी. फुकटचं? अरे पहिल्यापासून पडता येई. जवाई तुमच्या मायला बी जास्त घरातले काम करायला लावता. सगळा माझ्या पोरीवर लोड येतो. सासूबाई मी माय स्वतःच्या हाताने खाती पिती हेच उपकार माना, नाही तर तुमच्या लेकीला मायचं खाणं पिणं हागणं मुतणं सगळं जागेवर करणं पडन. बयाईचे नवरे बायकायचं सगळं ऐकते. सासरे बासू उदाहरण मला का देऊ. चला ताटं वाळडे. धोंडे मस्त आहे, फुकटचे आहे ना. या टांग टिकवून निघू राहिली. आधी जेवण तर करून घ्या.
अंगठी मोठी असन डब्यात ठेवला असन. मामी असं स्वयंपाक तुम्ही हिला कोण शिकवत नाही? मला नाही शिकवता येत स्वयंपाक. घरात भांडण लावणं बरोबर शिकवता येते तुम्हाला. दाजी काही घ्या ना. द्या मग 2-4 लाख रुपये. जर गोड बोलत डोक्यावर बसता हो तुम्ही. चुपचाप जेवून घ्या रे. फुल जेवण झालं भाऊ. चला सासरे भाऊ निघतो आम्ही मग. दाका मग. तुम्ही काहीतरी विसरू राहिले. हाव गड्या. अय मी गाय चाप कुठे? जेवण झाल्यावर इडा पाहिजे ना मला. तुमच्यापाशी कुठे काय चपरायची? याला त्याला मागून खाता तुम्ही. सासरे भाऊ दुसरं काहीतरी महत्वाचं विसरू राहिले तुम्ही. महत्वाचं? अंडरपॅन्ट तर घालेल म्या. काही इसरवाल नाही मी. अहो दाजीला सोन्याची अंगठी पाहिजे. डायरेक्ट म्हणा लाज वाटरेल त्याला. तसं काही नाही, लाज नाही वाटवली मला. मग वाटू द्या ना जर शिक. जवाय बा मी सोन्याची अंगठी घ्यायला निघलोच होतो, पण तेवढ्यात मोदी शेटनं सांगितलं सोनं खरेदी करू नका, म्हणून अंगठी काही आणली नाही पा. अंगठी नाही मला कवा. तू तर म्हणे सोन्याची साखळी आहे, सोन्याची अंगठी आहे. माझ्या बापाच्या घरी इतकं उतू चाललं तितकं उतू चाललं. काय बुचका इटा. आता मोदी बाबांनी सांगितल्यावर आम्ही काय करणार आहे? ह्यो लय मोठा धोका केला तुम्ही माझ्या संग. गेम केला मामा. जवाई सोन्याची नाही पण पितळाची अंगठी आहे, ती नेता का? पित्तळाची? अहो अंगठी आहे ती काय याची असो. मला बी तुमची लाईनी पोरगी देता का? कहून? तुमची पोरगी आहे, मला जी आवडती ती नेतो. जवाई एवढ्या बारचीन घ्या दाखवून, पुढच्या बारचीनं सोन्याचं कड करू तुम्हाला. तुम्ही मस्त आशा लावता आणि देंगण धावता. तुम्ही माझ्या संग लय मोठा गेम केला आणि याचा बदला मी घेईनच. काय करसान तुम्ही? आता तुम्ही या आमच्या घरी रस खायला.